टीम बाप्पा मोरिया या संघाकडून आदर्श कॉंग्रॅच्युलेशन. पहिला चेंडू एका धाब्यासाठी खेळला गेलाय. ओपन डोर रिअल्टरचे ओनर सन्माननीय जिगर पटेल आणि हितेश शाह यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. पहिली 2 चेंडू 2 धाबांसाठी. आता कासमने काहीसा वेगळा विचार केलाय. सामन्याला हळूहळू पुढे नेत असताना, मोठ्या धाबांमध्ये कन्वर्ट करत असताना चांगलं धावफलक उभं करायचं आणि त्यानंतर सामन्याला गवसणी घालायची. लास्ट टू गो, शेवटचा आणि अंतिम चेंडू ज्ञानेशचा. हो, यावेळेला कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॅकफुटमध्ये जात असताना जेवढ्या मागे नेलं होतं बॅकफ्लिपला, तिथून स्लाइस करत असताना चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा धावफलकावरती आहेत. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब म्हणजेच LNCC याच्या वतीनं आयोजित NKPL नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगचा हा थरार आपण बघत आहात. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होती. हस्तिकच्या हातामध्ये चेंडू आहे आणि जसं आपण मगाशी मोरेगाव चॅलेंज, ओहो मोठा फटका समोरच्या दिशेने. एका क्षणाला त्याच्या मागे उभ्या असलेल्या दर्शकाला वाटलं माझ्या अंगावरती येतोय की काय, परंतु तसं नाही झालं. नेटला लागून चेंडू आतमध्ये आला. फलंदाज बाद झाला. मयूरच्या खेळीचा अंत. येस, फलंदाज बाद असं पंचांनी घोषित केलं आणि माघारी परतावा लागेल सेवियोला, जो सेवियो मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आला होता. नव्हे, येस, 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आला होता. मयूरचं बाद झाल्यानंतर सेवियोची विकेट. अडचणी वाढल्यात बाप्पा मोरियासाठी. 7 वरती धावफलक थांबलंय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू सी मारेगा पार. चौकार. एक मिनिट डिजिट थांब होते. पंच, अंपायर सिद्धेश, बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर नाही आहे. समोरच्या टीमला ऑब्जेक्शन आहे. लगातार 2 विकेट नंतर लगातार 2 चौकार आलेत. तर लगातार 2 चौकार आल्यानंतर 15 वरती धावफलक जाऊन पोचलंय आणि आता धावफलकाला जो काही वेग आलाय त्या वेगाला पाहता मॅच इंटरेस्टिंग बनणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. हस्तिकच्या समोर कासम एखाद्याच्या स्वभावाकडे बघून, म्हणजे म्हटलं ना एखाद्याकडे बघून तुम्ही त्याच्या स्वभावाचा अंदाज बाळगू शकत नाही आहात.
तशा प्रकारचा काहीसा कासम आहे. कासमकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, परंतु त्याच्या खात्यामध्ये असणारे फटके, हो हो हो, इनसाइड आउट, बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्टली चेंडू निघून चाललाय. फलंदाज ब्राझील बाद. सोळा धाबा, 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावपलकावरती. आणि नवीन फलंदाज कोण मैदानाच्या आतमध्ये येईल? सोळा 16 भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आता भावेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय? चिरागच्या हातामध्ये चेंडू दुसऱ्या बाजूने सोपवण्यात आलाय. आणि चिरागच्या हातामध्ये चेंडू सोपवणं म्हणजे आता विकेट टेकर बॉलरला आमंत्रित करण्यासारखं आहे. चिरागने खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, मितेशने चेंडूला अडवलं. आणि तोच मितू, ज्या मितूने अनेक काही मॅचेस अशा बघितल्यात की त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन, कधी चांगला काळ कधी वाईट काळ, अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाले, नाण्याने चेंडूला अडवला, फेकला, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली गेली. आज चांगल्या बहरामध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि त्याचा तो बहर, त्याचा तो फॉर्म UCC डोंगरपाडाला चांगले दिवस दाखवतोय. मागील मॅचमध्ये नाणेशची बॅटिंग बघण्यासारखी होती. धावपलकती धावा 18. 3 चेंडूचा खेळ, पहिला चेंडूचा डॉट चेंडू चांगला कमबॅक करून देत असताना बघायला मिळाला. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी, ओ फेकी करत असताना मात्र यष्टीवरती चेंडू लागलेला नाहीये. एकदा धावून कंप्लीट केली जाते. कासमचं खेळपट्टीवरती उभं राहणं ही खूप मोठी बळकटी देतोय बाप्पा मोर्याला. जर का इथून 2 ते 3 चौकार आले, मॅच चांगली रंगेल, चांगली बनेल. चौकारांची गरज, डायरेक्ट फेकी, ओ हातातून चेंडू निसटला. पियुष चौधरीने हातामध्ये चेंडू यायच्या अगोदर यष्टीवरती लावला आणि त्यामुळे ते एकच धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसतील. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील बाकी आहे. 20 वरती धावपलक जाऊन पोहोचले. थोडा अपसेट आहे श्रेयस, थोडा निराश आहे, कारण कदाचित तिथं विकेट रनआउटच्या रूपाने यावी असं त्याला वाटत होतं. विवेकच्या दिशेनं चेंडूला मारले गेलं कासमकडून, जिथे डिक्लेअरचं क्षेत्र आहे. एक धाव आली. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा पॉवर प्लेचं यशस्वी षटक. 21 धावा धावपलकावरती आहेत बाप्पा मोर्या अर्नाळा या संघाच्या. थँक्यू डीजे. श्रेयस गुरवच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा एका धाब्यासाठी चेंडू निघून जातोय. डिक्लेअर धाव येईल. बघा, कासम असा खेळाडू आहे जो असे काही फटके मारतो ज्याच्याद्वारे गोलंदाजाला सुद्धा चेंडू अडवण्याची किंवा क्षेत्ररक्षकांना संधी मिळत नाही. आणि म्हणूनच त्याच्यावरती खूप मोठा विश्वास हा बाप्पा मोर्या संघानं टाकला आहे. आणि याची जर का अजून माहिती हवी असेल तर तुम्ही विवेक पाटील यांना विचारू शकता की एक काळ होता कासम यांचा, कसे अलॉंग दी कार्पेट चेंडू मारायचे, कसे गॅप शोधायचे, कसे चौके मारायचे. ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा एकदा ओ हो हो हो, नाण्याच्या हातून चेंडू निसटलाय. तोपर्यंत एक धाव, पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघत आहात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू भावेशने सोडला. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग म्हणजेच NKPL 2025 पर्व पहिल्या पर्वामध्ये दिसून आलंय सगळं काही. म्हणजे म्हणतात ना, सर्व बाबी इथे एकत्रित करत असताना सगळ्यांना आनंद. येस, रिव्ह्यू आहे. 9चा रिव्ह्यू घेतला गेला आहे. पाहिलं जाईल हा चेंडू टॉस असताना त्याची. येस, बॅटिंग टीमचा आहे, काही हरकत नाही आहे. प्रत्येक टीमला एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे आणि त्यामुळे तो रिव्ह्यू इथं घेतला गेला आहे.
या पहिल्या पर्वामध्ये समस्त काठेपाडावाल्याने नवापूरवाल्याने ती काळजी घेतली आहे की इथे चांगला खेळ रंगावा, प्रत्येक संघाला तितका आदर मिळावा, इथं खेळण्याची त्यांना मजा यावी आणि येणाऱ्या काळामध्ये या विभागामध्ये त्यांना खेळण्यासाठी यावंसं वाटावं अशा प्रकारचं आयोजन इथं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. आणि म्हणूनच विशेष कौतुक आहे त्या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचं, यत्नेश इलेव्हनचं आणि नवापूर काठेपाडा ग्रामस्थांचं. त्याने इतका चांगला थाट या सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी उभारला आहे. पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. येस अंपायर, इट्स अ नो बॉल. नो बॉल म्हणजे एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. सुरेश गुरवकडून चुकी होते आणि चुकीला धावफलकावरती धाबा 26, अब तक 26 आहे. 3 बॉल झालेत, 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. जर का हा पाडा 30-32च्या पुढे गेला तर मॅच बघायला मजा येणार आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न भावेशने यावेळेला आडवी बॅट जरूर केली परंतु फेस क्लोज करू शकले नाहीत बॅटचा आणि त्यामुळे टॉयज घेऊन चेंडू गेला मोटर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू. आणि हे गाणं आमच्या जवळचे मित्र अलकेश पाटील बंटी याने मला वाटतं भावेशच्या हळदीमध्ये म्हटलं होतं. आणि भावेश यांचा जवळचा निकटचा संघ म्हणजेच यत्नेश इलेव्हन LNCC. ओ इथे रनआउटची संधी. ये क्या हुआ है पियुष? नक्की लक्ष कुठं तो प्रेझेन्स ऑफ माइंडची फुल कमी इथं बघायला मिळाली आणि त्यामुळे हा चेंडू एक धाव कंप्लीट झाली. कासमला स्ट्राईक मिळाली. हो त्याचं नव्हतं झालं म्हणूनच फक्त अंडरआर्म क्रिकेट बॅट बॉलचा नव्हे तिथे तुमच्या बुद्धिमत्तेचा सुद्धा तुम्हाला वापर करावा लागतो. गॅपमधून हो चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंग. चौकार जाता जाता राहिलाय. ओहमने चेंडूला अडवला आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 28-29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते UCC डोंगरपाडा या संघासमोर. यानंतर होणारा सामना त्या यानंतर होणारी मॅच किंजल 11 विपक्ष मोरेगाव चॅलेंजर्स. किंजल 11 आणि मोरेगाव चॅलेंजर्स. चला या दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. सन्माननीय नरेशजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. मोरेगाव चॅलेंजर्स आणि किंजल 11. मोरेगाव चॅलेंजर्सचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. मोरेगाव चॅलेंजर्सने फिल्डिंग घेतली आहे आणि किंजल 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला श्रेयस गुरव आणि मितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी मार्कवरती बाबूलाल यांना आपण बघत आहोत. सामन्याला होते सुरुवात. बाबूलाल समोर मितेश. पहिला चेंडू त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. तोपर्यंत एक धावफलकावरती लगावत असताना धावफलकाचा श्रीगणेशा सुद्धा केलाय. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग हे शानदार आयोजन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय परंतु अडवत असताना मात्र कोणतीही धाव आलेली नाहीये. अटॅक करणं गरजेचं आहे, आक्रमण गरजेचं आहे परंतु केव्हा कुठं आणि कसं याला सुद्धा काहीसा वेळ काळ आहे. तुम्ही जर का ज्या त्या वेळेला
त्या वेळेप्रमाणे नाही खेळलात तर कदाचित सामना तुमच्यापासून लांब होईल आणि म्हणूनच सामन्याला कितपत चालू ठेवायचं आहे, कधी बाउंड्रीज कोणावरती मारायच्या आहेत याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं. गोलंदाजी करत असताना काय करणं गरजेचं, हळूहळू एक एक चेंडू आपल्या बाजूने कसा फिरेल किंवा आपल्या बाजूने कसा झुकेल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुर्तास बाबूलालने केलेली गोलंदाजी आत्तापर्यंत किफायतमंद राहिली आहे. 4 चेंडू त्याने टाकल्यात, 3 धाबा खर्ची केल्यात, 1 निर्धाव हाताळला आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती तो कंट्रोल कायम असणं गरजेचं. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय भावेशनं. डॉट बॉल दबाव वाढवतील फलंदाजावरचा आणि तो दबाव आता वाढत असताना दिसतोय. हलक्या हातानं पुश करो खुश रहो. सिंगल आली आहे आणि सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बाबूलालने दिल्यात फक्त 4 धाबा बिनबाद UCC डोंगरपाडा या संघाच्या. थँक्यू डीजे. आता हंगामा तर होणार आहे, परंतु कोणामध्ये कसा, भावेश यांना गोलंदाजी मार्कवरती आपण बघत आहोत. ओ मोठा फटका, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट लवकर आली चेंडूवरती आणि तितकाच जास्त गती घेत असताना निघून गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. ज्ञानेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा एक चावी भेटले, त्या चावीवरती डोरेमॉन आहे. सगळं त्या चावीवरती डोरेमॉनचा फोटो आहे. समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. ज्ञानेश ऐकायला तयार नाहीये. मागील मॅच मध्ये झालेली बॅटिंग त्याला आठवते आणि ती आठवत असताना आल्या आल्या दुसऱ्या चेंडूवरती केला प्रहार. चेंडू सीमारे का पार, चौकार. भावेश समोर पुन्हा एकदा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय ज्ञानेश. गरजेचे आहेत मोठे फटके आणि त्या मोठ्या फटक्यांना मारत असताना हळूहळू धावांना पुढे नेण्याची गरज, त्या गरजेला समजत असताना केलेली ही बॅटिंग. 9 धावा धावपलकावरती. आता धावा रन बॉल आलेले आहेत. मितूमध्ये सुद्धा क्षमता आहे. मितूचे फटके सुद्धा बघण्यासारखे असतात, परंतु भावेश काय ते मोठे फटके मारून देईल का? या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या मॅचला जिंकणं ही गरज आहे टीम बाप्पा मोर्या या संघाची. पहिली मॅच जिंकण्याच्या शोधामध्ये आहेत बाप्पा मोर्या. बघूयात काय या सामन्याला ते जिंकतायत का. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. रनआउटची संधी. ओहो, चेंडू गेला कुठे. प्रयत्न चांगला होता. शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. बघा इथे एक मोठा फटका अपेक्षित आहे. नाही आला तर मात्र येणारे 12 चेंडू बघण्यासारखे असतील. बघण्यासारखे म्हणजेच बघणाऱ्याला सुद्धा वाटेल की यार मॅच असावी, तर अशी रंगत येणारी ही मॅच असणार आहे. हो वेग बॅटचा होता, परंतु चेंडूच्या वेगामध्ये तितकासा दम नव्हता. डॉट बॉल. 2 षटकं संपली. 10 धावा धावपलकावरती टीम UCC डोंगरपाडा. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज.
12-19 कासमच्या हातामध्ये चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बघा विकेट कधी पडावा आणि कधी नाही याला सुद्धा एक वेळ काल आहे. पॉवर प्लेच्या षटकापर्यंत जर का वेट केला असतात कदाचित तुम्हाला 1 ते 2 बाउंड्रीत मांडायची संधी मिळाली असती. आतापर्यंत पॉवर प्ले कोणासाठी चांगलं नाही राहिलं. कदाचित या मॅचचं दडपण बघता तुम्हाला मदत केली असती. मी तू यावेळेला चेंडू पाडण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु जोपर्यंत चेंडूला दिशा दिली जाईल एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येते. सिंगल आली आहे. कासम पुन्हा एकदा समोरच्या शेर खेळण्याचा प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न झाला. ओहो इथं चांगली फिल्डिंग बघायला मिळते आणि आता अडचणी वाढतात UCCसाठी. इथं जर का UCC संघाने बाजी नाही मारली तर अडचणी ओव्हरऑल. लेग स्टंप उखडला गेलाय. फलंदाज ज्ञानेश बाद. थँक्यू डीजे. हस्तिक 9-18 म्हणजेच एकामध्ये 2 सीधा डब्बल आणि ते असं भरपूर वेळा ऐकलंय. 10 मध्ये 20, 20 मध्ये 40, 1 का 2. आता तो 1 का 2 इथं करावा लागणार आहे. तुर्तास तसं झालेलं नाही. हस्तिकने चेंडू जरूर टोलावला परंतु त्याच्यामध्ये तितकासा दम नव्हता. चांगली गोलंदाजी कासमची. यावेळेला वाडा शॉट तितकीच चांगली फिल्डिंग. सिंक्लेअरने चेंडूला अडवलं म्हणजे सिंक्लेअरने क्लिअर होऊ दिलं नाही आहे चौका. 1 धाव तिथं धावून कंप्लीट केली गेली आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 13 धावा धावबल करतात. इथे चौकार येणं खूप गरजेचं नाही. जर चौकार आला तर UCCसाठी अडचणी वाढतील आणि त्या अडचणी कुठून आली त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ऑफ ब्रेक ऑफ कटर. येस इट्स अ डॉट. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची गरज. काय तो या NKPL मधला ऐतिहासिक सामना आपल्याला बघायला मिळेल का ज्याची सर्वांना उत्कंठ आहे. 6 चेंडू 16 धाबांचा पाठलाग काय या मैदानावरती होईल का. मला माहीत नाही या मैदानावरती कधी झालाय की नाही पण आज 6-16 पण आज होईल की नाही हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. 2 क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला मॅच चालू करा. मितेश मध्ये क्षमता आहे. मितेशकडे ते स्ट्रोक आहेत ते फटके आहेत परंतु ते फटके अडवणारे खेळाडू बाप्पा मोर्यामध्ये आहेत. बाप्पा मोर्या अर्नाळा हा संघ या मॅचमध्ये पहिला विजय मिळवण्याच्या दृष्टीने जी वाटचाल करायची होती ती केली आहे. पण दुसऱ्या बाजूला खेळणारा जो संघ आहे UCC त्याला विजय खूप गरजेचा आहे. धन्यवाद जितू क्षेत्री आणि अमितजी चौधरी. आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. सेवियोच्या हातामध्ये चेंडू आहे. आता सेवियोच्या हातामध्ये त्या पहिल्या विजयाची चाहूल लावून देण्याची जबाबदारी आहे. अनेकांची स्वप्न आहेत बाप्पा मोर्याच्या दर्शकांची की त्यांचा संघ जिंकावा परंतु क्वालिफाय होण्याची स्वप्न रंगवतोय UCCचा संघ. तो मात्र इथं इथे हस्तिकला विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. मिथुने स्ट्राईक घेतली. 1 धाव मिळेल आणि त्यानंतर विकेट आली आहे त्यामुळे हस्तिकला मैदानाबाहेर जावं लागेल. आता 5 मध्ये 15 रुचिल मयेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. बघूयात काय घडतंय. काय मिथू मोठा फटका लगावेल का. मोठा फटका. व्हॉट अ फील्ड. निनादने यावेळेला माझा नाद करू नका असं सांगितलं. निनाद नी म्हणजे नाही आणि नाद करायचा नाही असं त्यांनी सांगितलं. आता आमचा देवेन सुद्धा म्हणतोय नाद करायचा नाही पावडा असं गाणं लावतोय म्हणून. नको मित्र अजून बाकी आहे मॅच बाकी आहे. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. मोठा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड पडद्यावरती चेंडू. फलंदाज बाद. मितेश बाद झाला आणि आता मितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सोहम मैदानात नाही. सोहम नॉन स्ट्राईकला आहे. अद्वैत आलाय. अद्वैतला अद्वितीय कामगिरी करावी लागणार आहे आणि ती अद्वितीय कामगिरी करण्यासाठी तितके चांगले फटके दाखवावे लागतील. 3 चेंडू आणि
कॅमेरामॅन कार्तिकच्या जवळ चेंडू गेला आणि फलंदाज बाद झालाय. चिराग आता नव्याने येणारा फलंदाज. मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यापुढील होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं आणि चेंडूला हो डायरेक्ट हिट. अंत भला तो सब भला. नॉट आउट.